नमस्कार, सुमित्रा टिप्स या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रीजशिवाय भाज्या जास्त दिवस ताज्या कशा ठेवायच्या यासाठी 30 अतिशय सोप्या, घरगुती आणि उपयुक्त टिप्स जाणून घेणार आहोत। या टिप्समुळे भाज्या लवकर खराब होणार नाहीत, अन्नाची नासाडी कमी होईल आणि तुमचे पैसेही वाचतील। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1, भाज्या थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका। थंड हवेशीर आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा। ठेवल्यास त्या जास्त काळ ताज्या राहतात। नंबर 2, भाज्या धुवून ठेवू नका। वापरण्यापूर्वीच धुवा। आधी धुतल्याने ओलावा वाढून त्यात लवकर खराब होतात। नंबर 3, हिरव्या पालेभाज्या वर्तमानपत्रात किंवा कापडी पिशवीत गुंडाळा, त्यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जातो। नंबर 4, टोमॅटो आणि बटाटे एकत्र ठेवू नका। प्रत्येक भाजी वेगळी ठेवल्यास ती अधिक काळ टिकते। नंबर 5, भाज्यांना हवा मिळेल अशा टोपलीत ठेवा। प्लास्टिकच्या बंद पिशवीत ठेवल्यास कुजण्याची शक्यता वाढते। नंबर 6, कांदा आणि बटाटा वेगवेगळे ठेवा। दोन्ही एकत्र ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकतात। नंबर 7, काकडी, दोडका, भेंडी यासारखी भाज्या कोरड्या कापडावर ठेवाव्यात, त्यामुळे त्यांचा ताजेपणा टिकतो। नंबर 8, दररोज भाज्या तपासा। एखादी भाजी खराब होत असेल तर ती लगेच वेगळी काढा, म्हणजे इतर भाज्या सुरक्षित राहतात। नंबर 9, मातीच्या भांड्यात किंवा थंड जागेत काही भाज्या ठेवल्यास त्या अधिक काळ ताज्या राहतात। नंबर 10, आठवडाभराचा साठा करण्याऐवजी गरजेपुरत्याच भाज्या खरेदी करा। ताज्या भाज्यांचा स्वाद आणि पोषण मूल्य अधिक चांगले राहते। नंबर 11, भाज्या ठेवण्यासाठी बांबूची किंवा जाळीदार टोपली वापरा। अशा टोपलीत हवा चांगली खेळती राहते, त्यामुळे ओलावा कमी साचतो आणि भाज्या जास्त काळ ताज्या राहतात। नंबर 12, भाज्या एकावर एक जास्त दाबून ठेवू नका। वजनामुळे नाजूक भाज्या चिरडल्या जाऊन त्या लवकर मऊ पडतात आणि खराब होण्याची शक्यता वाढते। नंबर 13, कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना स्वच्छ सुती कपड्यात हलके गुंडाळून ठेवा। यामुळे त्यांचा ताजेपणा आणि सुगंधी अधिक काळ टिकून राहतो। नंबर 14, स्वयंपाकघरातील गॅसजवळ किंवा उष्णता असलेल्या ठिकाणी भाज्या ठेवणे टाळा। जास्त उष्णतेमुळे भाज्या पटकन कोमजतात। नंबर 15, लिंबू आणि इतर फळे भाज्यांपासून थोड्या अंतरावर ठेवा। काही फळांमधून निघणाऱ्या वायूमुळे काही भाज्या लवकर पिकतात किंवा खराब होतात। नंबर 16, लसूण आणि कांदा कोरड्या, अंधाऱ्या आणि हवेशीर जागी ठेवा। अशा प्रकारे ठेवल्यास अनेक दिवस चांगले टिकतात। नंबर 17, भाज्यांवर पाणी किंवा ओलावा दिसल्यास स्वच्छ कापडाने हलके पुसून ठेवा। अतिरिक्त ओलावा भाज्या खराब होण्याचे एक मोठे कारण असतो। नंबर 18, मुळा, गाजर किंवा बीटची पाने असल्यास ती काढून वेगळी ठेवा। पाने ओलावा आणि पोषण शोषून घेत असल्याने मूळ भाजी लवकर सुकू शकते। नंबर 19, जुन्या भाज्या आधी वापरा आणि नंतर नवीन भाज्या वापरा। हा सोपा नियम पाळल्यास अन्न वाया जाणे कमी होते। नंबर 20, आठवड्यातून एकदा भाज्या ठेवण्याची जागा स्वच्छ आणि कोरडी करा। स्वच्छ जागेमुळे बुरशी, दुर्गंधी आणि कीटकांचा त्रास कमी होतो, त्यामुळे भाज्या अधिक काळ ताज्या राहतात। नंबर 21, बटाटे कागदी पिशवीत किंवा टोपलीत ठेवा। प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यापेक्षा कागदी पिशवी किंवा हवेशीर टोपलीत ठेवलेले बटाटे जास्त दिवस चांगले राहतात। नंबर 22, वांगी कोरड्या आणि थंड जागी ठेवा। वांग्यावर पाणी पडेल असेल तर ते पुसून ठेवा, कारण ओलावा वाढल्यास ती लवकर खराब होऊ शकतात। नंबर 23, पालेभाज्यांच्या खराब पाने लगेच काढून टाका। एक खराब पान इतर पानांनाही खराब करू शकते, त्यामुळे वेळोवेळी तपासणी करा।
नंबर 24. भाज्या स्वच्छ सुती कापडाने झाकून ठेवा, यामुळे धूळ बसत नाही आणि हवा खेळती राहिल्याने भाज्या ताज्या राहतात. नंबर 25. टोमॅटो देठाची बाजू खाली ठेवून ठेवा, यामुळे त्यातील ओलावा टिकून राहतो आणि टोमॅटो जास्त दिवस ताजे राहतात. नंबर 26. काकडी, दुधी भोपळा आणि दोडका थेट जमिनीवर ठेवू नका, त्यांना टोपलीत किंवा लाकडी फळीवर ठेवल्यास हवा खेळती राहते. नंबर 27. भाज्यांची टोपली दररोज काही मिनिटे हवेशीर ठिकाणी ठेवा, त्यामुळे साचलेला ओलावा कमी होऊन भाज्या ताज्या राहतात. नंबर 28. जास्त पिकलेल्या भाज्या आधी वापरा, त्यामुळे त्या खराब होण्यापूर्वीच उपयोगात येतात आणि अन्न वाया जात नाही. नंबर 29. भाज्या ठेवण्याचे भांडे किंवा टोपली नियमित स्वच्छ करा. घाण, बुरशी किंवा कुजलेल्या भाज्यांचा वास इतर भाज्यांवर परिणाम करू शकतो. नंबर 30. गरजेनुसार आणि हंगामानुसार भाज्या खरेदी करा. ताज्या आणि हंगामी भाज्या नैसर्गिकरित्या जास्त काळ टिकतात, चविष्टही असतात आणि पोषण मूल्यही अधिक असते. तर आजच्या 30 टिप्स तुम्हाला उपयुक्त वाटल्या असतील तर अशी आशा आहे. यापैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडलेली टिप कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच किचन टिप्स, घरगुती उपाय, आरोग्यदायी माहिती आणि दैनंदिन उपयोगी टिप्स पाहण्यासाठी सुमित्रा टिप्स चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी व कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.